अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेट सादर झाल्यानंतर सगळ्याच क्षेत्रांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. लोकसत्ताचे संपादक आणि अर्थविषयक विषयांचे तज्ञ गिरीश कुबेर सध्या माझ्यासोबत आहेत. कुबेर सर, नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे या चर्चेमध्ये. सकाळपासून खूप प्रतिक्रिया ऐकतोय. तुमची प्रतिक्रिया ऐकण्याची उत्सुकता होती, कारण दरवर्षी बजेट सादर झाल्यानंतर फक्त आम्हालाच नाही, अवघ्या महाराष्ट्राला तुमचं विश्लेषण ऐकायचं असतं. त्यामुळे मला पहिलं तर सांगा की एवढं बजेट पूर्ण भाषण ऐकल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? कुठल्या गोष्टी आहेत ज्या आवडल्यात, कुठल्या गोष्टी आहेत ज्यावर बोट ठेवाल? आवडण्यासारख्या गोष्टी यावेळेला बऱ्याच वर्षानंतरच्या अर्थसंकल्पामध्ये जास्त आहेत, पहिल्यांदाच नमूद करायला हवं. एरवी न आवडणारे जास्त असतात, यावेळेला आवडणारे जास्त आहेत. आणि त्याच्यातला फक्त एक जो युफोरिया नावा एक उत्साह असतो ना, तो गेल्यानंतर काय, तो फसफस जी असते सुरुवातीची, त्याच्यानंतर काय शिल्लक राहील हे आपण बघायला हवं. जसं सुरुवातीला सकाळपर्यंत असा जेव्हा घोषणा झाली तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की 12 लाखापर्यंत सगळंच गेलं, खरंच नाही. आता म्हणजे एखाद्याचं उत्पन्न समजा 15 लाख रुपये असेल तर त्याला फक्त 12 लाखाचा भाग सोडून नंतरच्या 3 लाखावरच कर भरावा लागणार, असा समज अनेकांचा होता. आणि त्याच्यामुळे तो जो एक आनंदाचं जे एक उधाण आलेलं होतं ते आता काही प्रमाणात कमी होताना दिसतंय. आणि याच्यात त्या 12 लाखामध्ये पण मेख अशी आहे की त्याच्यामध्ये तुमचा 11,99,000 चालतील, पण 12,01,000 रुपया जरी झाला तरी तुम्हाला आता जी कर व्यवस्था आहे तीच लागू असेल. हा मुद्दा क्रमांक 1. त्याच्या बरोबरीनं तुम्ही समजा त्या वर्षभरामध्ये बँकांमधल्या ठेवी, समभागाची विक्री, अशा काही मार्गातनं, ज्याला कॅपिटल गेन्स टॅक्स वगैरे म्हणतात, अशा काही मार्गातनं जर तुमचं उत्पन्न काही प्रमाणात जरी वाढलं तरी पूर्ण कर लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आनंद साजरा करताना या गोष्टीकडेही भान देणं, लक्ष देणं आवश्यक आहे. पण आता ही तर झाली टॅक्सच्या बाबतीतली गोष्ट, कारण सगळ्यात आपण म्हणून न्यूज वरती काय होतं आज तर हीच बाब होती. पण बजेट फक्त टॅक्स पुरती मर्यादित निश्चित नसतं, कारण देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा परिणाम करणारं हे स्टेटमेंट असतं दरवर्षी. तर यावर्षी जेव्हा आपण या बजेटकडे पाहतो त्यावेळेस सुरुवात शेती क्षेत्रानं झाली, त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांचा उल्लेख करण्यात आला ज्याला ग्रोथ इंजिन असं संबोधण्यात आलं. तर हे जे सगळ्या क्षेत्रांचे उल्लेख झाले त्यातून काही ठोस हाती लागलेला आहे का? कारण सध्याची अर्थव्यवस्था पाहता आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप गोष्टींची गरज असणार आहे. त्यासाठी काही ठोस पावलं दिसलीत का? ठोस पावलं लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी निश्चित आहेत. त्यांच्यासाठी जी काही पतपुरवठ्याची व्यवस्था आहे ती आता अधिक व्यापक असू शकेल, केली जाईल. म्हणजे पतपुरवठा मर्यादा होती तीही वाढेल आणि व्यवस्थाही वाढेल. म्हणजे उंची आणि रुंदी दोन्हीमध्ये वाढ होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जे किसान विकास क्रेडिट कार्ड सारखा जो एक प्रकार होता त्याच्यात त्यांना तात्पुरत्या पतपुरवठ्याची हमी होती, ती रक्कम वाढवण्यात आलेली आहे. ह्या मगाशी तुम्हाला दिसतं अगदी बरोबर आहे की अर्थसंकल्प हा देशाचा पूर्ण विचार करणारा असतो. या वेळेला लक्षात घेण्यासारखी हीच बाब आहे की सगळा प्रयत्न जो आहे ना अर्थसंकल्पातला, तो लोक आपल्या खिशातला पैसा कसा जास्तीत जास्त बाहेर काढतील यावरती आहे. कारण असा पैसा बाहेर यायला लागला कीच मागणी वाढते. मागणी वाढली की उत्पादन वाढतं आणि उत्पादन वाढलं की अर्थव्यवस्थेला गती येते. गेली 1.5 वर्ष जी आपली अडचण झालेली आहे ती मागणीच नाही ही अशी आहे, कारण लोक पैसा बाहेर काढायलाच तयार नाहीयेत. तर तो असा पैसा बाहेर निघेल अशा पद्धतीचे सरकारचे प्रयत्न आहेत. या 2 क्षेत्रांमध्ये ते दिसतातच आहेत. त्यातल्या ताबडतोबीचे जे उपाय आहेत ते मी सांगितले. त्याच्या पलीकडचे ते उपाय आहेत त्याची परिणामकारकता दिसायला वेळ लागेल. उदाहरणार्थ देशातले अत्यंत अनुत्पादक असे 100 जिल्हे निवडले जाणार आहेत आणि त्याच्यामधनं काही योजना राबवल्या जाणार आहेत. आता हे 100 बिंबर जेव्हा ऐकतो ना तेव्हा मला जरा थोडीशी काळजी वाटते, कारण 2014च्या किंवा 15च्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा देशातली 100 शहरं फक्त निवडून त्यांना स्मार्ट सिटी केलं जाणार होतं. त्याचं काय झालं हे आपण बघतोय. त्यामुळे ह्या ज्या काही योजना असतात त्याचे लाभ दिसायला वेळ लागतो, पण सगळा प्रयत्न आहे तो सरकारच्या म्हणजे सरकारचा जो काही प्रयत्न आहे तो नागरिकांच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसा खेळता राहावा आणि त्यांनी तो खर्च करावा या हेतूने तो आहे.
सर, आता याच्यातला आणखीन एक मुद्दा की आता तुम्ही म्हणालात की जास्तीत जास्त पैसा हा बाजारात यावा, याचबरोबर सरकारचा दुसरा एक प्रयत्न असा असतो की जास्तीत जास्त पैसा जगभरातल्या इतर देशांकडनं आपल्या देशामध्ये यावा वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून. पण काही उद्योग असे आहेत, काही क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये किती परकीय गुंतवणूक असावी या संदर्भात केंद्र सरकार निर्णय घेत असतं. अगदी आपलं माध्यम क्षेत्र सुद्धा त्याला अपवाद नाहीये. इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये हा जो सरकारनं निर्णय घोषित केला 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यामध्ये चालू शकेल म्हणून, याचा किती फायदा होईल आणि कसा फायदा होईल? त्याच्यात हा निर्णय घेण्याशिवाय ना खरं म्हणजे पर्यायच नव्हता. याचं कारण असं आहे, फक्त त्यातली अडचणी सांगतो. म्हणजे हे विधान केल्यानंतर भारताचा आकार एवढा प्रचंड आहे की भारतीय विमा कंपन्या सगळ्यांनी एकत्र मिळून जरी प्रयत्न केले असते ना तरी तेवढी भांडवल निर्मिती आपल्याकडे नाहीये, होऊ शकत नाही. आकारच मर्यादित आहे. त्यामुळे परकीय भांडवल यायलाच हवं. पण याच्यातली अडचण कुठली होती की आयुर्विम्यासारखं किंवा वैद्यकीय विम्यासारखं किंवा विम्यासारखं क्षेत्र जेव्हा जेव्हा परकीय भांडवलासाठी खुली करण्याचा प्रयत्न झाला कुठल्याही सरकारने केलेला असो, तर लगेच मग देशाची राष्ट्रीयता, राष्ट्रीय सुरक्षितता किंवा राष्ट्रभावना वगैरे असले काहीतरी बावळट मुद्दे काढले गेले. वास्तविक हे भांडवल आहे. आता आतापर्यंत 76% अनुमती होतीच, ती आता 100% केली. आणि यातला कौतुकाचा भाग म्हणजे कौतुकाचा म्हणायचा असेल तर असा प्रयत्न जेव्हा मनमोहन सिंग सरकारने केला तेव्हा भाजपने विरोध केला, जेव्हा भाजप करतं तेव्हा काँग्रेस विरोध करतं, म्हणजे ते विरोधी पक्षात असतात त्यावेळेला. तर हे दुष्टचक्र टाळून या परकीय क्षेत्रातल्या गुंतवणुकीची मर्यादा जर 100% वाढवली खरोखरच गेली, आपण स्वागतच करायला हवं. तू उल्लेख केलास ते माध्यम क्षेत्राचं अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे. काही विशिष्ट इथले माध्यम समूह सोडले तर अनेकांना त्याची गरज आहे. त्याचप्रमाणे किराणा क्षेत्र हा मुद्दा वाजपेयी पंतप्रधान पहिल्या वेळेला होते तेव्हापासून आजपर्यंत प्रलंबित आहे. ते क्षेत्र अजूनही आपण 100% खुलं करू शकलेलो नाही. त्यामुळे जर विमा क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक येत असेल तर तिचं निश्चितच स्वागत करायला हवं. उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने विचार केला जात होता की उद्योग क्षेत्राला भरीव काहीतरी मिळेल म्हणून, आणि त्या दृष्टीनं बाजार सुद्धा वाट पाहत होता, पण तसं काही दिसलं नाही. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की वित्तीय तुटीचा जो आकडा आहे तो याला जबाबदार आहे, की वित्तीय तूट जितकी कमी दाखवायला हवी होती किंवा तिचा अपेक्षित आकडा जितका कमी ठेवायला पाहिजे होता तितका नाहीये, 4.5 जवळपास ठेवायला हवा होता त्यापेक्षा तो कमी. तर याचा परिणाम झालेला आहे का बाजारावर? 100% झालेला आहे ना. म्हणजे जवळपास 5% जी काही मर्यादा आहे वरची तिथपर्यंत आपण पोहोचलेलो होतो वित्तीय तुटीच्या. आणि यातला दुसरा एक मुद्दा लक्षात घ्यायला असा हवा ना की याच सरकारने म्हणजे निर्मला सीतारामन असतानाच त्यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये प्रचंड सवलत देऊन झालेली आहे उद्योगांना. आणि त्यानंतरही हे उद्योग क्षेत्र पुढे गुंतवणुकीसाठी काहीच करताना दिसत नाही. अर्थमंत्र्यांनी तर किमान मला असं वाटतं 4-5 तरी जाहीर आव्हानं, जाहीर विधानं करून झाली की बाबांनो गुंतवणूक करा, बाबांनो गुंतवणूक करा. उद्योग क्षेत्र ढिम्म हल्लेलं नाहीये, कारण केवळ अर्थमंत्री म्हणतात म्हणून कोणी गुंतवणूक करत नाहीत. आणि यातला दुसरा भाग असा की याच्या बरोबरीनं ज्या काही तथाकथित सार्वजनिक हिताच्या अनुषंगाने ज्या काही घोषणा केल्या जातात तो खर्च दाखवणार कुठे? म्हणजे उदाहरणार्थ आता महाराष्ट्रात विधान असेल तर लाडकी बहीण हा खर्च कुठेतरी भरून काढायला हवा. अतिशय सुंदर वाक्य आहे की देर आर नो फ्री लंचेस. असं मोफत असं काही नसतं. ते मला मोफत असतं त्याचा खर्च कुणीतरी दिलेला असतो. तसं आता सुद्धा देशातल्या जवळपास 82 कोटी नागरिकांना जर तुम्ही मोफत धान्य सुरूच ठेवणार असाल तर त्या धान्याचा खर्च कुठून तरी काढायला हवा ना. मग तो या बाकीच्या खर्चांमधनं काढावा लागतो. आणि ज्याच्या जीवावर हे सगळं केलं जातं त्या मध्यम वर्गाला कधी विचारलं जात नव्हतं. म्हणून यावेळेला जरा मध्यम वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण बाकीच्या ज्या खर्चाच्या ज्या काही गोष्टी आहेत, खतांवरची अनुदानं आहेत, ह्या रेशनिंगवरचा प्रचंड खर्च आहे, त्याला हात लावायला सरकार तयार नाही, कारण मग ते राजकीय दृष्ट्या त्याचा परिणाम होतो. त्यामुळे उद्योग क्षेत्रासाठी भरीव असं म्हणता येईल असं या अर्थसंकल्पात दाखवता येणार नाही. बरोबर आहे. सबसिडीज खूप मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पावर भार टाकतायत, मात्र त्या कमी करण्याची हिंमत कुठल्याही सरकारमध्ये नाहीये, कारण त्याचे परिणाम अर्थातच फक्त अर्थसंकल्पीय किंवा इकॉनॉमिकल नसतात, ते राजकीय सुद्धा असतात. आणि त्याच्यामुळेच बहुतेक हे होताना दिसत नाही आपल्याला.
पण या अर्थसंकल्पाकडनं एक गोष्ट दिसतेय, जसं तुम्ही मगाशी मुद्दा मांडलात की मोठे उद्योग समूह त्यांना इतक्या सवलती देऊन सुद्धा गुंतवणूक त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर होत नाही, पण त्याच वेळी अर्थसंकल्पामध्ये MSME असेल, छोटे उद्योग असतील, त्यांच्यासाठी काहीतरी सरकार करू पाहते असं निदान त्या घोषणांमधनं किंवा त्या अर्थसंकल्पाच्या भाषणामधनं तरी जाणवतंय. तर खरंच सरकार ज्या योजना करतंय MSME साठी त्या पुरेशा आहेत की फक्त हा नॅरेटिव्ह तयार होतो याच्यामुळे? एक म्हणजे नॅरेटिव्ह तो तयार होतोच, कारण सगळ्याचं उद्दिष्ट शेवटी तेच असतं. जसं 12 लाखापर्यंतची कर वजावटीचं मगाशीच एक नॅरेटिव्ह तयार झालं, तसंच ते आहे. पण त्याच्यात मुद्दा कुठला घ्यायला हवा की पत यंत्रणा सुधारणार आहे, चांगलंच आहे, पण इज ऑफ डुईंग बिझनेस हे जे वारंवार सांगितलं जातं, आणि याच सरकारची ती घोषणा होती की मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स, ती जर करायची असेल तर अनेक कायदे, अनेक कालबाह्य कायदे, म्हणजे काही जणांच्या मते जवळपास 70-80 कायदे आपले असे आहेत ना की ज्याची आता उपयुक्तता संपलेली आहे. ब्रिटिशांच्या काळी नाहीत, काही अगदी 50-100 वर्षापूर्वीचे आहेत की ज्याची आता गरज नाहीये, ते काढून टाकायला हवेत. हे सगळे कायदे उद्योगाच्या आड येणारे आहेत आणि त्याची गरज खुद्द अर्थ सल्लागार अनंत नागेश्वरन यांनीच काल बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे ते करणं आवश्यकच होतं. पण मला यातला दखल घ्यावी असा मुद्दा कुठला वाटतो तर या इज ऑफ डुईंग बिझनेसच्या मार्गामध्ये ज्या ज्या काही धोंडी आहेत, ज्या ज्या काही अडथळे आहेत, त्याचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आणि ती समिती 1 वर्षाच्या कालावधीत कुठले कायदे कालबाह्य आहेत ते सांगणार. हे अख्ख्या जगाला माहिती आहे ना कुठले कायदे कालबाह्य आहेत ते. हे मुंबई महापालिकेच्या ऑक्ट्रॉय सारखं झालं. मी मुंबई महापालिकेचा ऑक्ट्रॉय रद्द व्हावा असं सगळे म्हणत होते, पण तो रद्द केला जावा, तो कसा रद्द करावा हे ठरवण्यासाठी जवळपास 23 समित्या नेमल्या गेल्या. तर पहिल्या समितीने काय केलं, ऑक्ट्रॉय रद्द करा हे सांगितलं. दुसऱ्या समितीने काय केलं, पहिल्या समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब केलं. आता परत नवीन समिती कशासाठी? सगळ्यांना माहितीये की कुठले कायदे कालबाह्य आहेत. कुणाला माहित नसेल तर निदान अनंत नागेश्वरन सांगू शकतील. असं असताना या गोष्टी ज्या तातडीनं करता येण्यासारख्या होत्या, म्हणजे महत्वाचं म्हणजे आठवण कुठली होते, ज्या एका झटक्यात अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंगांनी 1991च्या अर्थसंकल्पात करून दाखवल्या, त्याचं स्मरण या निमित्तानं होतं. अभ्यास कसला आता करताय, सगळ्यांना माहितीये काय करायला हवं ते, पण काय करायला हवं ते इतक्या जणांनी अभ्यास करून ठेवलाय. त्या अभ्यासाचा अभ्यास आता परत ही नवीन समिती नेमणार. हे मला असं वाटतं की कालहरण आहे, ते जायला हवं. तर सर आणखीन एक प्रश्न आहे जो सर्वसामान्यांच्या मनात कायम असतो आणि तो सगळ्या आपल्याला राजकीय वर्तुळात दिसतो, तो म्हणजे महागाई. चलनवाढ, महागाई हे फक्त ऐकायला कायम मिळतं, पण जेव्हा अर्थसंकल्प सादर होतो त्यावेळेस अपेक्षा अशी असते की हे कमी करण्यासाठी काहीतरी होईल. आता ही सगळी जबाबदारी काही कायम RBIवर टाकणं जरी व्यवस्थेनुसार योग्य वाटत असलं तरी ते असं असू शकत नाही, कारण सरकारला काहीतरी पावलं उचलावी लागतील. जेव्हा अर्थसंकल्पासारखं स्टेटमेंट आपण पाहतो त्यावेळेस सरकार या दृष्टीनं काही प्रयत्न करतंय असं दिसतं का? मला असं वाटतं ना, केंद्रीय अर्थमंत्र्यांचा भर महागाई नियंत्रण हा असताच कामा नये. महागाई नियंत्रण ही खूप रोमॅन्टिक कल्पना आहे, भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासारखी. दर वर्षाला तुमचं जर तुझं माझं किंवा आणखी कोणाचंही काहीतरी काय असेल ना, किमान उत्पन्न वाढत असेल तर दरही वाढणारच ना. आपण ज्या काही गोष्टी खरेदी करतो त्याचे महागाई वाढायलाच हवी, काही प्रमाणात ती निश्चितच वाढायला हवी. फक्त उत्पन्न वाढीचा वेग आणि महागाई वाढीचा वेग याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर तफावत असेल तर ती न भरून येणाऱ्या वर्गाची मोठी हानी होत असते. म्हणून हा प्रश्न असतो. तर महागाई निर्मूलनासाठी सरकारने काही करावं मला असं वाटत नाही. सरकारचे प्रयत्न नागरिकांचं उत्पन्न अधिकाधिक कसं वाढेल यासाठीच असायला हवेत. त्याचा एक दाखला या अर्थसंकल्पामध्ये निश्चितच आहे. पण याच्या अनुषंगाने मला मगाशी तू शब्द वापरला होतास नॅरेटिव्ह, त्याचाच आधार घ्यायचा झाला तर तो मुद्दा खरंच लक्ष वेधायला आवडेल ते म्हणजे बिहार या राज्यावर केली जी काही बौछार केली गेलेली योजनांची त्याचा दाखला द्यावा लागेल. एका बाजूला सुधारणांची गोष्ट करायची आणि दुसऱ्या बाजूला बिहार सारख्या ज्याला गरजा वेगळ्या आहेत त्या राज्यांमध्ये नव्या नव्या विमानतळाची घोषणा करायची, हे आकलनाच्या पलीकडचं आहे. आणि पण असं म्हणायला हवं ना कुबेर सर की दरवर्षीच्या अर्थसंकल्पात एक राज्य असं असतंच की त्याच्यावर बोचार असते. मागच्या वेळेस आंध्र प्रदेश होतं, यावेळेस बिहार आहे. एक राज्य असं नाही की जे आम्हाला मदत करतं किंवा आमच्या गरजेचं आहे किंवा आमच्या उपयुक्ततेचं आहे किंवा जिथे निवडणुका आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पाला गरजा बदलतात, प्रत्येक अर्थसंकल्पाला गरजा बदलतात ना.
बरोबर ना. पण पण म्हणूनच पण मला काय म्हणायचंय की राज्यांना करावंच, कारण शेवटी काय ती आपलीच राज्य आहेत त्या अर्थाने. पण त्याची गरज काय? तर माखणा केंद्र हे ठीक आहे, म्हणजे हे कारण बिहारमध्येच तो माखणा नावाचा एक जो पोकळ हल्ली खूप खायची पद्धत आहे, आरोग्यदायी नावाचा तो अशासारखा प्रकार तो खायची पद्धत आहे, तो तिथे बिहार ते हरकत नाही. पण नवीन विमानतळ, ग्रीनफील्ड एअरपोर्ट, आता देशातल्या अत्यंत गरीबातले गरीब जिल्हे हे बिहारमध्ये आहेत. म्हणजे उदाहरणार्थ देशाचं दरडोई उत्पन्न 2 लाख असेल नागरिकांचं, तर सगळ्यात कमी जे काही 17-18 हजार रुपये असू शकेल वर्षाला, असं उत्पन्न असलेले जिल्हे बिहारमध्ये आहेत. आता अशानं शाळा हवी, आरोग्याच्या सुविधा हव्यात, प्राथमिक शिक्षण हवं, का विमानतळ हवेत. आता याच्या बरोबरीनं फूड डेव्हलपमेंट किंवा कल्चरल सेंटर वगैरे उभं केलं जाणार आहे. हे जरा मला असं वाटतं हे तर्काच्या पलीकडच्या गोष्टी असतात, आणि या तर्काच्या पलीकडच्या गोष्टी जेव्हा वाढायला लागतात तेव्हा आर्थिक विचार मागे पडतो आणि राजकीय विचार प्रबळ होतो, असं मला वाटतं. दुर्दैवाने ते आपल्याकडे वारंवार होतं. मला वाटतं राजकीय विचार प्रबळ होतो याच्याही पेक्षा तुमचं जे पहिलं आकलन आहे की आर्थिक विचार मागे पडतो का, हे खूप गंभीर आहे. कारण जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जातो, भारतासारख्या देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो, त्यावेळेस फक्त भारतामधून नाही जगभरातून त्याच्याकडे पाहिलं जातं. कारण आपण विकसित देशांच्या यादीमध्ये येण्यासाठी, तो 8% ग्रोथ रेट गाठण्यासाठी प्रयत्न करत असताना तर सगळे गांभीर्याने पाहतात. त्यामुळे अशा काही गोष्टी टाळता येतील का असा विचार तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडून पुढे येणं साहजिकच आहे. पण त्याला तुम्ही पुस्ती जोडलेलीच आहे की पुढे राजकीय विचार सुद्धा असतो आणि मग तो कुठेतरी डोकावत राहतो. पण हे सगळ्याचा विचार करत असताना या अर्थसंकल्पामधनं काही गोष्टी निश्चितपणे सर्वसामान्यांच्या दृष्टीनं आजच्या दिवशी तरी पहिल्याच प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही म्हटलं चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या आहेत. अर्थात बजेट स्टेटमेंट जेव्हा पूर्णपणे वाचलं जाईल त्यानंतर आणखीन काही गोष्टींचं आकलन आपल्या सगळ्यांना होईलच. सर, बजेट ऐकल्यानंतर जी पहिली प्रतिक्रिया तुमची अपेक्षित होती, विश्लेषण तुमचं अपेक्षित होतं, वेळ काढून आमच्याकडे आलात आणि हे सगळं विश्लेषण सविस्तरपणे केलेत. खूप खूप धन्यवाद.